हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला करायचं आहे शेतातल्या जे बोरचं पाईप आहे ना ते सगळं गोळा करायचं आहे. ते अस्ताव्यस्त पडले सगळं इकडे तिकडे झालं आहे. तर आज आपल्याला ते सगळं गोळा करायचं आहे आणि एका ठिकाणी ठेवायचं आहे. तर चला करूया. तर गाईज आम्ही आज आलो आहे आमच्या बोरचं पाईप जॉईन करण्यासाठी. ते पाईप तुटलं आहे ते जॉईन करण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि हे जे पाईप आहे ना ते पाण्याचं नाही आहे, हवेचं. आमच्या बोरमध्ये ना मोटर नाही आहे बोरची, कॉम्प्रेसरवरती बोर चालतं आहे आमचं. तर जे हवेचं पाईप जातो ना बोरमध्ये तो कट झाला आहे आणि त्याला जॉईन करण्यासाठी आम्ही आज इकडे आलो आहे आणि तेच काम चालू आहे सध्या. हे जे आहे ना हे जॉईनर आहे गाईज पाईपचं आणि हे हवेचा पाईप आहे आणि तो पाण्याचा आहे. आणलं ना मग हे घे हे घे. मग कशाला आणायला लावलंय मला? पहिला इकडलं बसवायचं का इकडलं बसवायचं? पहिला इकडलं बसू इकडं. दोन्हीकडे उलट्या सुलट्या आटा येत आहे. पाना कितीचं लागतं बघ त्याला. ते दोन्हीकडे आटा बसवला तरच पाण्याने फिरते म्हणते. दोन्हीकडचं एक साथ बसवायचं आहे. पाना लागते याला. मग आणखी पाना घेऊन ये जा पटकन. तर गाईज इकडं जॉईंट करायचं काम चालू आहे. पीळ मारावं लागेल समज त्याला हळूहळू. थांब मी पण येते तिकडे. हे कसं बसलंय? हे असं बसलंय. हां मग हे इकडं उलट. हां हे असं 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 फिरावं लागेल ना. हां ऑलरेडी फिरवून घेतो का थोडंसं. 4 आट्या होत आहेत बघ. अजून एक आहे. मागं पाय दे. मागं कुठं? ह्या पाईपाला? हां सरक. झालं? पाय काढू की राहू दे? वाकडं गेले बहुतेक. काढलंस का? वेट. टॅन टॅन टून टून टॅन तीन 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 टॅन. काय करतो लागेल. आट्या बसवला होतास की आधी? वेटिंग. सावलीत बी राहते. सावलीत घेतलं असतो ना मग कसलं ऊन पडलंय. कॉम्प्रेसर सावलीत बी राहते बरोबर. हा ते बाहेर आता जास्त लागते. सावलीत घेतोय आणि आता आम्ही कॉम्प्रेसर ह्या झाडाखाली. आणि आमचं बोर जे आहे ना हे इथेच आहे. इथे हे बोर दिसतंय ना. हां काय बिघडतंय समज तसंच लावलं तर? हां काय बिघडणार आहे तसंच लावलं तर? बोल ना. बोलायला तुला जड जाते ना तेवढं. लागेल मला समोर शाण्या. टॅन टॅन टून टून टी डी डी टॅ. झिप 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 झिप. असं बसलंय. हे असं बसलंय. ही असं बसा. इकडे बसून बघ ना एकदा. पहिला ट्रायल मारून बघ एकदा. ओके बसतंय. पीळ मारायची. मी काढू का पाय? समर्था काय झालं? निघालं का? उपयोग झाला नाही? उभं सम्या. म्हणजे पाईप उलट्या दिशेने फिरवावं लागतंय. पाईप फिरवून बघ तू. ते फिरवू नकोस. पहिला ह्याला हे पाडू की. हां आट्या पाड सगळ्या असं फिरून. अरे बापरे कसलं ऊन पडलं यार. डोक्यावर काय? कुणीकडे? असं म्हणजे तुझ्या साईडने सांगते तू. माझ्या साईड असं ना इकडं फिरलं पाहिजे. हां ठीक आहे. ठीक. चारच आटे बसतात का अजून? 4 नाही पप्पा 4 बसतात बे. 4 आट्या पर्यंत बसतंय. हे पर्यंत बसतंय. डन.
फिरवूयात आता. पाईप असं फिरलं पाहिजे. फिरो. आणि ते पाईपाचे गुंडाळे पण काढा, यायला जाऊ दे, खाली घालून टाकू. बस चारच बसतात. शिट, तुझंच डोकं ठिकाणावरती नाही आहे समा. हा उभारले ना. मग असंच घ्या, असंच पिळा घालालतास की, असंच घातला तर. नाही मगाशी उलट होतं पप्पा, इकडून फिरवायला तो आम्ही. हा असं होतं, असं नाही फिरवायचं आहे समा. मगाशी असंच फिरवलेलास बघ, परत एकदा बघ. हा बरोबर, असंच करत. हा मगाशी असंच फिरवलेलं, आता उलट. हा हे फिरव आता असं. हा असंच आहे बरोबर, म्हणजे इकडं फिरतील पाईप. हा आट्या बसताना पाईप इकडं बसताय, कळलं का? रिप्लायच देत नाही व्यवस्थित. हा हूं काहीतरी बोलायचं. बॅकग्राऊंड म्युझिक. हा बस चार झालेत बस. हे पाणी खाली गेलं रे. बसायला पप्पा बसलं. डन. मी बोलल्यावरती काय राहतंय का? होणारच का? काम होणारच. आणि झालंय. क्या हुआ? निघालं का? कवा ऐक त्याला पाण्याचा. हा जा पाना घेऊन. तर गाईस काम हाताने चालत नाही आहे, त्यासाठी पानं आणायला चाललाय समोर. तोपर्यंत सावलीला जाऊयात आपण. तर गाईस पाना घेऊन आलाय समोर आणि पाण्याने काम चालू आहे आता. पाण्याने लवकर होते वाटतं ना समय काम. धर इकडे पॅक धरलंय ना. जोरात धरा लागते. हा बघ आता दोन्ही हाताने धरा लागते. उभारू का त्याच्यावर? हा दोन्ही हाताने धरून उभा. दोन्ही हातात धर. हा बस आहे एवढं. दोन्ही हाताने धर पॅक. होत होतं आता. कुठलं वालय? ठीक आहे घे. तर गाईज पानं आणल्यामुळे लवकर झालंय जॉईंट. वेळ वाचला आमचा, पण हात दुखायला धरून काय वरती. आमच्याकडे जे बोरचे तुकडे होते ना, तर ते गोळा करून ना आम्ही वरती अडकवतो झाडावरती. तर ते सध्या चालू आहे काम. हे रिकामे पडले होते पाईप, तुकडे आहेत म्हणजे 2-3 तुकडे आहेत. तर ते सगळे गोळा करून असं बांधून आम्ही वर झाडावरती लटकवतोय. हे असं लटकवलं, असं इकडे असं लावलं आहे. तर आता हे पण लावतो आणि हे पण पूर्ण पाईप गोळा करून अडकवायचं आपल्याला. तर हे इकडे तिकडे पडायला तर रानात उगाच अडचण बनायलेत, म्हणून आम्ही लावतोय झाडावरती गोळा करून. बस इतकंच. समोर ते हे तोंड निघतंय, इतकंसं ठेवू नको समोर. बघा निष्ठत आहे समोर लावताना. ऐकतच नाही माझं तर एक पण. तिथं पण बांधणार आहे, ठीक आहे मग बांध. इथंच बांध ना मग, त्यापेक्षा इथं बांध म्हणजे मिडलला होईल. हां इथे बांध तू, म्हणजे कसं मिडलला होतं आणि निष्ठत नाहीत सगळे. चिंदीने बांधतोय आम्ही एका. आणि हे जे बोर आहे ना, ह्या बोरचं पाईप हे इकडेपर्यंत पडलं. हे बिनकामीच पडलं होतं, मग आम्ही गोळा केलं सगळं आणि बांधून वर लावतो. बांधायचं. चल उचल तिकडून. जड आहे बे हे. सगळ्यात जाते का नाही? हे खूप जड आहे. चार हे आहेत ना, 4 राऊंड आलेत. ते 2 राऊंड होते तरी पण आम्हाला जड जात होतं. आता हे जर 4 राऊंडचं आहे, कसं जाणार आहे समज आपल्याला? हे खरं तर इकडून घालाव का? कुणीकडून?
कोणीकडून कारण की आपल्याकडे आले असते नाही जात ना, पण तसं झाडावरती एखादी नवीन फांटी हे करावं लागेल, मग आपल्याला शोधावी लागेल. हां. इकडून घालायचं परत नाही जमत समज. इकडे अडचण तिकडे जाऊ दे. चल ये. तर गाईज आम्ही कसं बसं हे झाडावरती अडकवलं आहे 2दा प्रयत्न करून, आणि आपल्याला गोळा करायचं होता हे पाईप जे छोटंवालं आहे हवेचं आहे, ते गोळा करून इथेच लावायचं. तर चला गोळा करू. तर गाईज समर्थ पूर्ण पाईप असं गोळा करतोय आणि मी असं पाईप पास करते त्याला हळू. जमतंय काय बांधायचं त्याला तिथे. तर हे काम जरा इझी आहे. ते मोठं पाईप होतं ना त्याला इतकं हार्ड गेलं पाईप गोळा करताना, बापरे. हे जरा इझी चाललंय हो ना समर्थ. हळू. हे स्वतःलाच घेतलाय तू गोळा करून बाबा, कशाला समज स्वतःवरचा काढतो. हां थोडं काय करतोय तू. नाही नाही काढावं लागेल, तुझ्या बाजूचा काढावं लागेल. तर गाईस पूर्ण गोळा करून आम्ही 3 ठिकाणी बांधले, पण इथे एक आणि इथे एक आणि तिथे एक. तर 3. अरे अजून एक बांधतोय. नको रे बस 3च समज 3 बस आहेत रे बाबा. तर जाऊ दे, अजून एकदा 4 वेळा बांधतोय हा 4 ठिकाणी. आणि हे वाला एकदम मस्त परफेक्ट बसलाय बघ समज, है ना. ते इतके मोठे मोठे होते ना, होतच नव्हते गोल गोल. हे मस्त झालंय. डन. तर मस्त झालं कामाचं. हे खूप दिवस झाले पडून होते पाईपा इकडे तिकडे, बघायला सुद्धा नको वाटत होतं, असं घाण घाण वाटत. म्हणजे सगळीकडे पाईपा 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 असं झालं होतं. तर आज गोळा करून ठेवलं वरती, कायमचं होऊन जातं हे. येतंय का एकट्याला का मी येऊ. बापरे समज तेवढ्यावरती जात नाही. हा जात नाही. ऐक गाईस, हा म्हणतोय की त्या पाईपा काय ते त्या लाकडात तर घालायचं म्हणून. समा नको शिट. फन फन गाईज, मजे ले रे, मजे ले लो गाईज, मजे ले लो. जात नाही हा समज, नको उग. समा शिट, काय भारी बसलंय, मस्त बसलंय बघ, काय भारी बसलंय गाईज. नाही नाही जात नाही, राहू दे. हां डन डन. भारी आहे, पडत पण नाही, असू दे. मस्त झालं, छान झालं. चला चलो सगळं घे पानं वगैरे. चलो गाईज. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.